मातीशी नातं जपलं ना की फक्त परंपरा पूर्ण होत नाही, तर ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत अगदी यशस्वीरित्या पोहोचवले जातात. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सुषमाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये. आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही निघालोय आमच्या कानबाई मातेच्या दर्शनासाठी आमच्या गावी. शहर कितीही मोठं झालं, आयुष्य कितीही बदललं, तरी मनाला समाधान देणारी काही ठिकाणं अशी असतात की जिथं गेल्यावर मातीशी अगदी घट्ट नातं रोवलं जातं. स्वागत आहे. सण, संस्कृती आणि परंपरा यांचा सुरेख संगम म्हणजे कानबाई उत्सव. खानदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कानबाई उत्सव मनवला जातो. इथं पैसा महत्त्वाचा नाही, इथं तुमच्या भावना, तुमची श्रद्धा हे खूप महत्त्वाचं असतं. कारण हा सण कोणी एकट्याने साजरा होत नाही. इथं तुमचे सगळे नातलग जे बाहेर गावात गेलेत, गावी गेलेत, परदेशात गेलेत, असे सगळे नातेवाईक आज या ठिकाणी सगळे जमा होतात. असा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कानबाई उत्सव हा फक्त उत्सव नसून तो गावाची ओढ, नातलगांची आठवण आणि आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेली एक सुंदर क्षण असा आहे. त्यानंतर सुरू झाला शहराकडून गावाकडे जाण्याचा एक सुंदर असा प्रवास. एका मुलीला माहेरी जाण्याची जितकी ओढ असते ना, तितकीच आम्हाला आमच्या सासरी जाण्याची सुद्धा आहे. कारण माझ्या सासरी सगळे लोकच खूप समजदार आहेत. मी कानबाईला नेण्यासाठी सगळं सामान रात्रीच बाहेर काढून ठेवलं होतं. कारण वेळेवर कसं असतं की इतकी धावपळ असते ना की माणूस काही ना काहीतरी विसरत असतं. आणि मी हे सामान भरत असताना आमच्या आहो काहीतरी मजाक करत होते शूट करता करता. मला इतकं हसू भरलं ना की माझं हसूच कंट्रोल होत नव्हतं. मग मी थोडा ब्रेक घेतला आणि मग पुन्हा तयारीला लागले. मग आहोंना सांगितलं की ती केळीची पानं ही गाडीमध्ये ठेवा. त्यांनी मग ती केळीची पानं आरूला गाडीत ठेवण्यासाठी दिली. आरूला तर इतकी घाई लागली होती ना की आवरा म्हणून तुम्ही किती उशीर करताय. मग आहो चावी घेण्यासाठी आले. माझी तयारी चालूच होती, सगळं सामान भरणं घेणं. आणि मग आम्ही नंतर गाडी पुसायला घेतली. गाडी पुसायला घेतल्यानंतर छोटी परत पावसाची रिमझिम सुरू झाली. म्हणून आरूला थोडा राग येत होता की मी गाडी पुसतोय आणि पाऊस काय परत परत येतोय म्हणून. आणि मग सुरू झाला गावाकडचा हा सुंदर प्रवास. खरंच झाडांची जी हिरवळ असते ना, ही आपण कितीही पाणी दिलं ना झाडांना, तेव्हा ते इतकी हिरवीगार नाही दिसत जितकी देवाच्या पाण्याने दिसतात, म्हणजेच पावसाच्या पाण्याने दिसतात. खरंच गावाकडची ही वाट मनाला अगदी म्हणजे खरंच एक जुन्या आठवणींना एक नवा उजाळा देत असते. गावाकडे जाताना मला प्रकर्षाने माझ्या सासूबाईंची, माझ्या सासऱ्यांची, माझ्या दिरांची खूप आठवण आली. कारण त्यांना आहे ना कानबाई उत्सव म्हटला की त्यांच्या अंगात असं अक्षरशः उत्साह भरून निघायचा. ते वय त्यांचं काय आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसायचं. त्यांचं नाचणं, हसणं हे सगळं काही, त्यांचा जो जल्लोष होता